तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याही ऊसामध्ये ऊसाच्या आधीच लवाळा खूप झाला आहे, तर चला तुम्हाला सांगतो लवाळा असा मुळासकट कसा जाळायचा, तेही ऊसाला न इजा पोचवता। तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, आज आपण गेलो होतो विनोद मेहते यांच्या ऊसाच्या प्लॉटवर। तर आपण त्यांना 7 नोव्हेंबर रोजी लक्ष कृषी सेवा केंद्र यांच्या गायडन्स खाली एक तणनाशक दिलं होतं। तर त्यांनी ऊसाचे 2 प्लॉट केले आहेत। तर त्यांनी एका प्लॉटमध्ये ती तणनाशक वापरले आहे, तर दुसऱ्या प्लॉटमध्ये वापरले नाही। ज्या प्लॉटमध्ये वापरलं नाही त्या प्लॉटमधल्या लवाळ्याच्या पांढऱ्या मुळ्या ह्या ऍक्टिव्ह आहेत, आणि ज्या प्लॉटमध्ये वापरलं आहे त्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकताय त्या लवाळ्याची एकही पांढरी मुळी ऍक्टिव्ह नाही, म्हणजेच काय तर लवाळा जळत आहे। तुम्ही बघू शकताय ज्या प्लॉटमध्ये वापरलं नाही त्या प्लॉटमधला ऊस पण तसाच आहे, आणि ज्या प्लॉटमध्ये हे तणनाशक वापरलं आहे त्या प्लॉटमधला ऊस पण तसाच आहे। तर ऊसाला कोणतीच हानी न पोचवता आपण लवाळ्याचे नियंत्रण केले आहे। तर ते कोणत्या तणनाशकामुळे शक्य झाले आहे चला तुम्हाला सांगतो। तर आपण त्यांना टायझोम हे तणनाशक एकरी 500 ग्रॅम असं वापरायला सांगितलं होतं, ज्यामध्ये हॅलोसल्फ्युरॉन मिथाइल 6%, त्याचबरोबर मेट्रिब्युजिन 50% असे 2 मेन कंटेंट आहेत, जे ऊसातील तणांना ऊसाला हानी न पोचवता नष्ट करण्यास मदत करतात। हे तणनाशक हराळी सोडलं तर बऱ्यापैकी सगळ्याच तणांवर कंट्रोल ठेवतं, त्यातल्या त्यात लव्हाळ्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करतं। तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या ऊसामध्ये लव्हाळा खूप झाला असेल तर हे तणनाशक नक्कीच वापरू शकताय, आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, त्याचबरोबर आमच्या पेजला फॉलो करा, आणि हा जर व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व ही तू।